वंदे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य जाङ्गलिकायमाने संसारावाहनमोहशान्तये पुण्डरीकवरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सर्व संतन की जय जय जय। रघुवीर समर्थ। माझिया सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू। 16वा अध्याय गुरु नमनाच्या ओव्या आपण पाहतो आहोत कीर्तन भक्ती या सदरामध्ये। एक चांगला योगायोग म्हणजे कीर्तन भक्तीच्या या विषयाच्या संदर्भामध्ये प्रवचन चालू असताना हरिभक्त परायण श्याम मुरारी उपासनी निजामपूरकर बुवा आज इथे आलेले आहेत। आपण त्यांचं कीर्तन आपल्या ज्ञानेश्वरी पारायण आणि महोत्सवाच्या दरम्यान ऐकलेलं होतं आणि दीर्घकाळ म्हणजे आयुष्यभर ज्याची आठवण राहील असं ते कीर्तन होतं। हरी हरी। विषय खरा असा चाललेला आहे की ज्ञानेश्वरी मध्ये आणि भगवद्गीतेमध्ये आलेली कीर्तन भक्ती असा विषय चाललेला आहे। मूळ विषय असा चाललेला आहे की भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेली भक्ती असा विषय चाललेला आहे। जे भक्तीचे भक्ताचारी आहेत नारदांसारखे त्यांनी भक्तीचे एक तत्वज्ञान मांडलेलं आहे। श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशा नवविधा प्रकारांनी हे तत्वज्ञान भक्तीचं पुढे जात आलेलं आहे, नारदांनी मांडलेलं। आणि मनुष्याची जी स्वाभाविक प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला धरून हे कीर्तन आहे, हे भक्तीचं प्रकरण आहे, नारदांनी मांडलेलं। परमार्थाला सुरुवात ही श्रवणापासूनच व्हायची। ज्यांनी श्रवणच केलं नाही त्याची परमार्थात सुरुवात जवळपास अशक्य आहे। श्रवणानेच भक्ती प्राप्त होते, श्रवणानेच वैराग्य प्राप्त होतं, श्रवणानेच ज्ञानाची तोंड ओळख होते, श्रवणानेच साधनेच्या ठिकाणी प्रवृत्ती होते। त्यामुळे श्रवण हे अत्यंत महत्त्वाचं असं साधन आहे। समर्थ तर ऐका परमार्थाचे साधन जेणे घडे समाधान ते तू जाणगा श्रवण निश्चयेसी। आणि आपल्या इथं प्राचीन परंपरेपासून चालत आलेला सर्व परमार्थ हा सद्गुरूंच्या मुखातून श्रवण या पद्धतीनेच टिकून राहिलेला आहे। जी मौखिक अशी वेद परंपरा आहे ती वेद परंपरा देखील श्रवणाच्या अंगानेच टिकून राहिलेली आहे। पूर्वी ज्या काळी कुठं लिहिलेलं नव्हतं तेव्हा त्याच्या संथा घेतल्या जात असत आणि त्या श्रवण करून त्या मुखोद्गत करून त्या पुढच्या पिढीला प्रदान केल्या जात असत। सर्व परमार्थ हा जसा श्रवणाच्या पायावर उभा आहे तसंच सर्व शिक्षण शास्त्र देखील श्रवणाच्याच पायावर उभा आहे। काही केवळ परमार्थालाच हा विषय लागू आहे असं नाही। आणि श्रवणाची स्वाभाविक अशी परिणिती कीर्तनामध्ये होते असा विषय चाललेला होता। जर श्रवण अत्यंत बळकट झालेला असेल, मजबूत झालेला असेल, जर श्रवण अंतःकरणाचा ठाव घेणारं असं झालेलं असेल तर ज्या विषयाच्या संदर्भात श्रवण झालेलं आहे
त्या प्रतिपाद्य विषयाचा ध्यास लागतो. त्याच्या संबंधीच बोलावं, त्याचीच स्तुती करावी असं वाटत राहतं. जितकं बोलू तितकं थोडं असं वाटत राहतं. आपण प्रथम एखाद्या सत्पुरुषांकडे येतो, संतांकडे येतो आणि आपल्याला तिथलं वातावरण इतकं भावून जातं की आपण पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी येतो, श्रवण करतो, पुन्हा पुन्हा त्या वातावरणाचा लाभ घेतो. आणि एक वेळ अशी येते की आपल्या बोलण्यामध्ये दुसरा कोणता विषय नसतो, अशी एक वेळ येते. आपण सर्वांना सांगत राहतो की स्वामीजींकडे या, तिथं वातावरण काय आहे ते पहा, ते कसा परमार्थ सांगतात, त्यांचं बोलणं कसं आहे, त्यांचं चालणं कसं आहे, त्यांचं पाहणं कसं आहे, याच्या संबंधी आपण वर्णन करायला लागतो. ते कसे दिसतात, कसे असतात, कसे हसतात, याच्या संबंधी आपण वर्णन करायला लागतो. आणि त्यांनी कसा संयम बाळगला, त्यांनी कसं निष्ठेने साधन केलं, ते कसे आपल्या सद्गुरूंकडे गेले, त्यांची गुरुभक्ती कशी होती, या संबंधी कथा सांगायला लागतो. हा सर्व कीर्तनाचा विषय आहे. रूपवर्णन, गुणवर्णन, चरित्र वर्णन आणि सद्गुरु स्तवन, ज्ञानेश्वरी मध्ये आलेलं, अशा अंगाने आपण हा विषय सांगतो आहोत. कीर्तनाच्या शाळा अशा निघालेल्या आहेत आणि तिथं कीर्तन शिकवलं जातं. पण तिथं प्रथम श्रवण शिकवायला पाहिजे. उभं कसं राहायचं, टाळ कसे वाजवायचे, कोणत्या गोष्टीनंतर मग कीर्तनकाराला हार घालायचा, कधी बुक्का लावायचा, या तांत्रिक गोष्टी आहेत. आणि मग आख्यान कसं सांगायचं, ओव्या कशा म्हणायच्या, कोणकोणत्या चालीत म्हणायच्या, यांनी जर काही होत असेल तर उत्तम कीर्तनकाराची नक्कल होते, बस, बाकी काही नाही. उत्तम कीर्तनकार तो की ज्याला भगवंताचा ध्यास लागलेला आहे, त्याच्या मुखातून स्वाभाविकपणाने जे बाहेर पडतं ते कीर्तन. नारदांना अपेक्षित असणारं असं जे कीर्तन आहे ते कीर्तन. आणि ते कीर्तन ज्ञानेश्वरीमध्ये अथवा भगवद्गीतेमध्ये कशा पद्धतीने आलेलं आहे हे आपण पाहतो आहोत. अशा प्रकारचं कीर्तन झाल्यानंतर, कीर्तन केल्यानंतर मी थोडा पुढचा विषय आपल्याला सांगतो. याचं कारण आज इथं महाराष्ट्रातलं एक आदरणीय असं व्यक्तिमत्व आहे. म्हणून कीर्तन जेव्हा अंगामध्ये परिपूर्ण असं मूर्त, त्यावेळेला जेव्हा संकीर्तनाचा विषय जो आहे तो विषय आपली बुद्धी, आपलं अंतःकरण, आपलं मन, आपलं चित्त याच्यामध्ये भरून व्हायला लागतं. आणि खूप कीर्तन करून होतं, खूप कथा सांगितल्या जातात, खूप स्तुती केली जाते, खूप स्तवन होतं. आणि मग तेच स्तवन, तेच कीर्तन एका छोट्या अशा अक्षरामध्ये सामावलं जातं. जसं राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. आता विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग हरी, वासुदेव हरी, याच्यामध्ये हा सगळा प्रतिपाद्य विषय एकत्र येऊन बसतो. आता एवढं बोलायला लागत नाही कीर्तनकाराला, त्याला फक्त हरी 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 असं म्हटलं तरी देखील कीर्तन व्हायला लागतं. आता हरीचे गुणगान हे नामस्मरणामध्येच गायले जातात. हरीचं रूपवर्णन हे नामस्मरणामध्येच केलं जातं. हरीची सर्व स्तुती ही हरिनामामध्येच येते. तेव्हा विष्णू हो स्मरणम असं होतं. आणि अशा रीतीने श्रवण केलेला, कीर्तन केलेला आणि त्याची स्वाभाविक परिणिती नामस्मरणामध्ये झालेला. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी मोठ्या मार्मिकतेने नाम संकीर्तन साधन पै सोपे असं म्हटलेलं आहे. संकीर्तन तर आहे, पण त्या संकीर्तनामध्ये खूप मोठा विषय सांगितला जात नाहीये, फक्त नामच घेतलं जातं. जसं सांकेतिक शब्द असावेत एखाद्या मोठ्या विषयाला, तसं कीर्तनाच्या खूप मोठ्या विषयाला एकच सांकेतिक शब्द आहे, तो म्हणजे नाम.
अशा प्रकारचं हे नाम अंतःकरणामध्ये मुरायला सुरुवात होते आणि त्याची ही स्वाभाविक परिणिती पादसेवनामध्ये होते. अत्यंत नम्रतेने जिथं पाहू तिथं सुरुवातीला सद्गुरूंच्या पायांची सेवा आणि मग सर्वत्र गुरुभावानी सेवा, अशा प्रकारचं पादसेवन, मग अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन असा हा विषय आहे. पण गंमत अशी आहे की हा विषय भगवंतांनी कुठेही पुरस्कारित केलेला नाही. नारदांनी जी भक्ती सांगितली ती भक्ती आणि भगवंतांनी सांगितलेली भक्ती, त्यांच्या सांगण्यामध्ये शब्द जसेच्या तसे नाहीत. जरी भक्तीमध्ये भेद नसला तरी नारदांची प्रतिपादनाची पद्धत आणि भगवंतांनी सांगितलेली भक्ती याच्यामध्ये भेद आहे थोडा. तो भेद असा की भगवंतांनी भक्ती हे जीवनाचं परमोच्च तत्वज्ञान म्हणून सांगितलं, पण त्या तत्वज्ञानाला ध्यान वर्ज नाही, त्या तत्वज्ञानाला कर्म वर्ज नाहीत, त्या तत्वज्ञानाला ज्ञान विचार वर्ज नाही. याच्या उलट सांख्य जे दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं ते सांख्य आत्मविषयक शुद्ध तत्वज्ञान, हे शुद्ध तत्वज्ञान बुद्धीमध्ये मुरण्यासाठी म्हणून अत्यंत उपयोगी साधन म्हणजे निष्काम कर्माचरण. मी आणि माझं काढून केलेली कर्म यांनीच हे तत्वज्ञान खऱ्या अर्थाने बुद्धीमध्ये परिपूर्ण असं मुरून जातं असं भगवंतांनी सांगितलं. त्यामुळे शुद्ध ज्ञान विचार अधिक कर्माचा विचार अधिक कर्म करत असताना अकर्म दशा, चौथा अध्याय. आणि हा सर्व विषय केवळ कर्माचा विचार केल्यामुळं जमत नसल्यामुळं याची थोडा वेळ म्हणजे जी काही कर्म करायची आहे ती अलिप्त दशेने करायची, अलिप्त भावाने करायची, हे जमण्यासाठी म्हणून प्रत्यक्षात ध्यानाचा अभ्यास थोडा वेळ दिवसात. अशा प्रकारचं ज्ञान अधिक कर्म, अधिक कर्मामध्ये अकर्म, अधिक ध्यान, एवढं जीवन अनुसरल्यानंतर देखील जीवनामध्ये काही कमी राहील. ती कमी श्रद्धा प्रेमादी भावांनी भरून निघते. म्हणून योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमो मताः, असा 6व्या अध्यायाचा शेवट भगवंतांनी केला. जो श्रद्धापूर्वक भजतो तो सर्व ज्ञानियांमध्ये, सर्व योगियांमध्ये युक्त तम आहे असं माझं मत आहे. आणि श्रद्धा प्रेमादीचा पुरस्कार 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी केला. म्हणून त्या अध्यायाला भगवंतांनी राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम असं म्हटलं. म्हणून भगवंतांची भक्ती ही सर्व गोष्टींचा समावेश करणारी आहे. तर प्रसंगी भक्तीचा पुरस्कार करणारे कर्माबद्दल एवढा विचार सांगत नाहीत अथवा ध्यानाबद्दल तेवढा विचार सांगत नाहीत. पण भगवंत मात्र भक्तीमध्ये या सर्वांचा परिपोष करतात. हे सर्व अधिक श्रद्धा प्रेम असेल तेव्हा भक्ती असं भगवंतांचं म्हणणं आहे. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येन एव योगेन माम ध्यायन्त उपासते, ही भगवंतांची भक्ती आहे. याच्यामध्ये सर्व गोष्टी आहेत. सर्व कर्म मला अर्पण करून करणं, मतपर होणं, अनन्य भावानी माझं ध्यान करणं आणि वर उपासना करणं, याला भगवंत भक्ती असं म्हणतात. अशा प्रकारे भगवंतांनी सांगितलेली जी भक्ती आहे ती भक्ती प्रथम इथं आम्ही पाहिली. आणि त्याच्यानंतर जी पारंपरिक आपल्या मनावर संस्कार आहेत नारदांचे
नारदांनी सांगितलेली जी श्रवणम कीर्तनम याच्याही पाऊल खुणा भगवंतांच्या सांगण्यामध्ये आहेतच. भगवंतांनी या गोष्टी बाजूला केलेल्या नाहीत. याचा अंतर्भाव भगवंतांच्या कथनामध्ये आहेच. तो कुठं कुठं सापडतो हे आपण पाहतो आहोत. आणि त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं भगवंतांचं रूपवर्णन, ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं भगवंतांचं गुणवर्णन, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत केलेलं भगवंतांचं चरित्र वर्णन या अंगाने असलेलं कीर्तन आपण पाहिलं. आणि सर्वात शेवटी आता पाहतो आहोत ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं सद्गुरु स्तवन. हे देखील कीर्तनच आहे. 16व्या अध्यायातला मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडाक्षू अद्वयाब्जिनी विकाशू वंदू आता. जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञाना ज्ञान चांदणिया जो सुदिनू करी ज्ञानिया स्वबोधाचा. हे जे गुरुस्तवन आहे हे गुरुस्तवन आपण पाहतो आहोत. गेले कित्येक दिवस पाहतो आहोत. या निमित्ताने आपल्या झालेल्या मोठ्या महोत्सवाची देखील आठवण अपरिहार्यपणे येते. या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे 15 वर्षाच्या मुलीपासून 15च्याही आत 9वीतली एक मुलगी ध्यानाला पारायणाला बसलेली होती. 80 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत सर्व वयोगटातली मंडळी पारायणाला बसलेली होती. त्याच्यामध्ये माझ्या कल्पनेप्रमाणे 60च्या आतली मंडळी 60च्या आतली अशी 80% होती. तर 40च्या आतली मंडळी 60% होती. आणि 35च्याही आतली मंडळी जवळपास 30% होती. जो स्वामीजींनी इथं परमार्थ मुरवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूनी जर सांगायचं तर इथं येणाऱ्या एका साधकाचं लग्न ठरलेलं होतं आणि ते लग्न पारायणाच्या शेवटच्या दिवशी होतं, 4 मेच्या दिवशी. 3 मे पर्यंत त्याच्या घरातल्या सगळ्या मंडळींनी पारायणात सहभाग घेतला. त्याच्या सकट सर्वजण पारायणाला बसलेले होते. दुसऱ्या दिवशी लग्न होतं आणि दुसऱ्या दिवशी 12:30चा मुहूर्त असल्यामुळं, विधींना अवकाश असल्यामुळं फक्त ते इथं आले नाही, पण तिथं त्यांनी 3-4 भगवद्गीतेचे अध्याय, गीता पठण होतं तर एकत्रित बसून म्हटले. परमार्थ हा ज्या जिद्दीने करायला पाहिजे त्या जिद्दीने घडतो आहे असं वाटतं या सगळ्या गोष्टी ऐकल्या म्हणजे. इथं येणारा एक मुलगा, त्याचं 1-2 आठवड्यापूर्वी लग्न झालं. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे चेन्नईला IIT मधून तो गोल्ड मेडल घेऊन पास झाला. पण त्याच्या गोल्ड मेडलचं अजून एक वैशिष्ट्य असं की तो प्रत्येक विषयात पहिला आला. प्रत्येक विषयात पहिला आणि एकूणात पहिला असा तो पहिला आलेला होता. प्रत्येक विषयात गोल्ड मेडल आणि एकूणात गोल्ड मेडल असं त्याने मिळवलेलं होतं. तो एका कॉम्प्युटर कंपनीमध्ये कामाला आहे. त्याचं लग्न होतं त्याच्या आदल्या दिवशी, रविवारी लग्न होतं, तर शनिवारी तो 3 ते 6 असा ध्यानाला बसलेला होता. आणि लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो सकाळी लगेच ध्यानाला आला. मी हे मुद्दाम सांगतो आहे, हा फारसा उल्लेख आपण असा करत नाही, पण निजाम कोळकर बुवांना हे ऐकून खूप संतोष वाटेल म्हणून सांगतो आहे की तरुण मंडळी, या वयातली मंडळी हे सगळं करू शकतात. विषयाचा चाललेला आहे की जो सर्व नेणिवा जाणीजे मौनाची या मिठिया वाणीजे काहीच न होनी आणीजे आपण पयाजो तया तुझिया उद्देशासाठी पश्यंती मध्यमा पोटी सुनी परेसी ही पाठी वैखरी विरे. सर्व नेणिवांनीच जो जाणला जातो, न इति
असं जेव्हा वेद सांगतात तेव्हाच त्याचं काही बाही ज्ञान होतं. जेव्हा आपली सर्व इंद्रिय नेणती होतात तेव्हा तो अचानक प्रकाशित होतो. जेव्हा पाहण्याचा अहंकार संपून जातो तेव्हा तो स्वयमेव आविर्भवती, त्याचा स्वयमेव आविर्भाव होतो. तो स्वसंवेद्य आहे. पण त्याची जी स्वसंवेद्यता आहे ती स्वसंवेद्यता जोपर्यंत इंद्रिय जाणत आहेत, मन जाणत आहे, बुद्धी जाणते आहे, तोपर्यंत झाकून राहिलेली असते. जेव्हा इंद्रिय नेणत्या भूमिकेमध्ये येतात, मन नेणण्याच्या भूमिकेमध्ये येतं, बुद्धी देखील मी काही जाणत नाही अशा भूमिकेमध्ये येते, तेव्हा त्याची स्वसंवेद्यता प्रगट होते. म्हणून तुकाराम महाराज जाणोनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खूण दाबोनिया असं म्हणतात. सद्गुरु तत्व हे सर्व नेणीवांनी जाणलं जातं. मौनाची या मिठिया वा निजे, आणि मौनानी खरं म्हणजे सद्गुरु तत्वाचं वर्णन होतं. कितीही बोललं तरी देखील वर्णनामध्ये एरवी ते सापडत नाही. काहीच न होनी आणि जे आपण पयाजो, अशा तुझ्या स्तवनाच्या उद्देशासाठी म्हणून पश्यंती, मध्यमा पोटात घालून पाठी परेसीही पाठी वैखरी विरे, आणि वैखरी देखील परेमध्ये आणि परा देखील आत्मतत्वामध्ये विलीन होऊन जाते. तेव्हा खरं म्हणजे तुझं स्तवन होतं. हे सर्व जाणत असताना मी तसं स्तवन करत नाही हे मला माहिती आहे, तरी देखील मी स्तवन करतो आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. उजळवणी दिव्य तेजा हातीवा ते भक्तीची पहावी. सूर्य उगवल्यानंतर सूर्याला काय ओवाळायचं आणि सूर्याला कोण ओवाळणार? जो सर्वांना प्रकाश देतो त्याला कोण ओवाळणार? पण त्याला ओवाळण्यासाठी म्हणून जसं आपण निरांजन हातात घेतो आणि त्याला ओवाळतो, दिवा हातात घेतो आणि त्याला ओवाळतो, तर त्या ठिकाणी अशी बुद्धीनी तर्कानी प्रश्न विचारून चालणार नाही की सूर्याला ओवाळण्यात काय फायदा आणि तू कोण सूर्याला ओवाळणार. त्याच्याऐवजी सूर्याला ओवाळण्याची भक्ती पाहणं हे महत्वाचं. सूर्याच्या ठिकाणी जो भाव निर्माण झालेला आहे त्याला ओवाळावं असं वाटतं हे महत्वाचं. सूर्याला ओवाळू शकत नाही तरी देखील त्या ठिकाणी भक्ती पाहावी. जी भृगूचा कैसा अपकारू की तो मानूनी प्रियोपचारू, तोषेची ना शारंग धरू गुरुत्वासी. की अंधारे खंतले अंबर झाले या दिवसनाथा समोर, तेणे तयाते परासर म्हणितले काही. तेवी भेद बुद्धीची ये तुळे घालूनी सूर्य श्लेषाचे काटाळे, तुकी लासी ते एकी वेळे उपसाही जोजी. हे शक्य नाही, तुमचं स्तवन शक्य नाही हे जरी माहित असलं तरी देखील भृगूनी केवढा मोठा अपकार केला. त्यांनी भगवंतांच्या वक्षस्थलावर लाथ मारली, पण भगवंतांनी जसा तो अपकार असला तरी देखील भृगूच्या प्रेमाखातर त्या पावलांची मुद्रा कायम जतन करून ठेवली. माझ्या स्तुतीमध्ये तुम्ही सापडणार नाही हे माहित आहे, तरी देखील अंधाराने भरलेलं असं आकाश जर दिवसनाथाच्या समोर आलं तर तो तुच्छतेने त्या आकाशाला काय असं म्हणतो की बाजूला सर. तो त्याला प्रकाशित करतो. त्या प्रकारेच आपण स्तुतीमध्ये सापडत नाही हे माहित असून देखील तुम्ही आणि मी वेगळे आहोत असं जणू कल्पून मी तुमची स्तुती केली, भेदबुद्धीनी मी तुमची स्तुती केली आणि सूर्य श्लेषाची उपमा तुम्हाला दिली. सूर्याच्या रूपकानी तुम्ही
आणि सूर्य याची जणू मी तुलना केली. ते एकी वेळी उपसाही जोजी, ते तुम्ही सहन करा, कृपा करून सहन करा. तरी मी आजी तुझ्या गुणी लाचावलो अपराधू न गणी, भलते करी परी अर्धधणी नुठी कदा. मी तुझ्या गुणांवर लुब्ध झालेलो आहे आणि तुमच्याशी एकरूपता साधणं हे खरं माझं परम कर्तव्य आहे. हे मी करायला हवं हेही मला माहित आहे. पण ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमची स्तुती करणं एवढं तरी माझ्या हातात आहे. त्यामुळे मी ती करत राहीन. भलते करी परी अर्धधणी नुठी कदा. पण आता अर्धपोटी उठणार नाही. आता बसलेलो आहे तुमचं स्तवन करण्यासाठी म्हणून, आणि या स्तवनामध्ये तुम्ही सापडत नाही हे देखील मला माहिती आहे. असं स्तवन करणं हे अज्ञानात मोडतं हेही एक वेळ खरं असेल. पण आता मी अर्धपोटी उठणार नाही हे तेवढंच कर. आता आपल्याच कृपेने मी परिपूर्ण होईन तेव्हाच मी उठेन. माझी सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. माझी वाचा सत्यवादाचे तप केले बहुत कल्प. स्वतः विषयीचा काय आत्मविश्वास आहे. मागच्या वेळेला ही ओवी आपण पाहिलेली होती. ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी जशी नम्रता दिसून येते, एरवी तरी मी मूर्खू जरी जाहला अविवेकू, वाचूनी पढे ना वाची ना सेवाही जाणे स्वामींची, ऐशी या मज ग्रंथाची योग्यता के असे उद्गार जरी प्रसंगी ते काढत असले तरी देखील आपल्या ठिकाणी असणारे स्वाभाविक गुण, आपण केलेली पुण्य, आपलं पुण्य पावन जीवन, आपल्या ठिकाणी असलेला शोधित सत्व गुण याची देखील त्यांना पुरेपूर कल्पना होती. या लागी मी बोलेन बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. खेचराच्याही मना आणि न सात्विकाचा पान्हा, श्रवणा सवे सुमना समाधी जोडे असं शपथपूर्वक ते बोलू शकत होते. तेने बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली, म्हणून उपजत खेव गुडाली लग्न घटिका, आणि तद्रुपतेसी लग्न लागोनी ठेले अभिन्न, मग साचाचेची रूप होऊन ठेले. असं स्वतःबद्दल त्यांना माहित होतं. त्याचा उद्गार त्यांनी सर्व ज्ञानेश्वरीमध्ये फार कमी वेळेला काढलेला आहे. त्यापैकी या दोन ओव्या आहेत. माझी सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. सत्यवादानी मी जे काही चाललो, बहुत कल्प चाललो, काही एकच जन्म नाही, याच्या मागचा जन्म, त्याचा मागचा जन्म, त्याच्याही मागचा जन्म, कित्येक जन्म, गणती करता येणार नाहीत इतके जन्म मी सत्यवादाने चालत आलेलो आहे. आणि त्याचं फळ म्हणून मी गीता बोलतो आहे. आणि मी गीता बोलतो आहे हा मोठा उपकार आहे की त्या निमित्ताने तरी मला तुमची स्तुती करता येते आहे. एरवी तुम्ही स्तुतीत सापडणारे नाही. स्तुती करणं हे अज्ञानाचं लक्षण आहे हे मला माहित आहे. पण जन्म जन्म सत्यवादाने मी चालत आलेलो आहे, त्याचं फळ या जन्मात मला मिळालं ते म्हणजे गुरु कृपेनी माझ्या वाचेनी मी गीतेचं आख्यान सांगितलं. माझिया सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. आपल्यापाशी असणाऱ्या सामर्थ्याचा किती यथार्थ असा बोध ज्ञानेश्वर महाराजांना आहे. तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. त्याचं जे काही फळ मिळालं, फळ मिळणारच ना,
मी फळाकडे लक्ष न देता जरी सत्यवादाचं तप अनुसरलं तरी फळ माझ्या खाती जमा होतच. कारण कर्माचा नियम आहे, फळाकडे लक्ष दिलं नाही तरी फळ मिळतं, फळाकडे लक्ष दिलं तरी फळ मिळेल. कर्माला फळ हे लागलेलंच आहे. असं असल्यामुळं मला फळ हे मिळालंच. आपला सत्यवाद आणि ज्ञानेश्वर महाराजांचा सत्यवाद याच्यामध्ये फार मोठा अंतर आहे. मी असा एक विनोद ऐकलाय की एका न्यायाधीशांनी आरोपीला असं विचारलं की या इस्माची मोटार तू का चोरलीस? तर तो म्हणाला की ही मोटार स्मशानासमोर उभी होती आणि त्याचा मालक मेलेला आहे असं मला वाटलं म्हणून मी ती चोरली. आपला जो सत्यवाद आहे त्या सत्यवादाची मजल कशी असते. आणि ज्ञानेश्वर महाराज ज्या सत्यवादाबद्दल बोलत आहेत तो सत्यवाद आपल्या कल्पनेत तरी बसतोय की नाही. किती शुद्ध, किती निर्मळ, किती संकल्पयुक्त असं जीवन असलं पाहिजे. तेव्हा अशा प्रकारचं सत्यवादाचं तप कित्येक जन्म ते करत आले. आपला जो सत्यवाद आहे तो सत्यवाद फार फार तर स्पष्टोक्ती करतो बस. आपल्याला सत्यवाद म्हणजे स्पष्टोक्ती, याच्या पुढे सत्यवाद माहिती नाही. त्यामुळं आपण नक्की काय साधतो, कोणाला दुरावतो, कोणाला जवळ करतो, कोणाला फटकारतो, आपल्याला जाणीव देखील नसते. आपल्याला सत्यवादासमोर भावभावना समजत देखील नाही. मी असं विनोद वाचलेला होता, त्याच्यात असं म्हटलेलं होतं की तो रडू नको, मग ती रडू नको तर काय करू? तो माझं नवीन स्वेटर ओला होतोय म्हणून सांगतोय. बस कोणत्या कारणाकरता ती रडतीये याचं काहीच भान नाही. याचं सत्यवाद असा की माझा नवीन स्वेटर ओला होतोय म्हणून रडू नको. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातळी प्रभू. भगवद्गीतेमध्ये जे काही सिद्धांत आहेत, भगवंतांचं जे मनोगत आहे त्या मनोगताच्याही पुढे जाऊन जिथं जिथं ते मनोगत कमी पडलं असं ज्ञानेश्वर महाराजांना वाटलं तर त्याच्याही पुढे जाऊन ज्ञानेश्वरांनी भगवंतांचंच मनोगत अधिक स्पष्ट करून सांगितलं. म्हणून याला भावार्थ गीता असं म्हटलेलं आहे. भगवंतांचे भाव काय असतील ते भाव देखील ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करून सांगितले. नुसता यथार्थवाद नव्हे तर भावार्थ गीता. हे भावार्थ ज्ञानेश्वर महाराजांना या सत्यवादामुळेच समजले. हा सत्यवाद म्हणजे केवळ वाणीचं सत्य नव्हतं, तर एका सत स्वरूपाच्या प्राप्ती करता जन्मानुजन्म केलेली उपासना असं त्याचं स्वरूप होतं. सत स्वरूप रुचलेपणे बुद्धीचे जे ऐसे अनन्य होणे, त्यांनी सत्व शुद्धी म्हणे केशिहंता. सत स्वरूप रुचल्यामुळं, आवडल्यामुळं त्या सत स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी अनन्य होणं, अशी अनन्यता बुद्धीची सतच्या ठिकाणी जन्मानुजन्म कोटी जन्म मी साधत आलो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जर सत्याचा बोध झाला तर असत्यापासून तो हळूहळू दूर जाणार नाही.
माझ्याकडे लोक येतात आणि म्हणतात की आता आम्ही हळूहळू ध्यानाला बसायला सुरुवात करू, हळूहळू ध्यानाची वेळ वाढवू, हळूहळू आम्ही जमेल तसं आता श्रवणाला यायला लागू. माझ्या मनात असं येतं की आगीमध्ये सापडलेला आहे, जेथ चहोकडे जळत वणवा, तेथून न रिगीचे केवी पांडवा. आता आगीत सापडलेला मनुष्य जर म्हणायला लागेल की हळूहळू बाहेर पडेल, तर ते जसं हास्यास्पद आहे तसं आता हळूहळू मी सुरुवात करीन, हळूहळू मी आता करायला लागेन हे म्हणणं हास्यास्पद वाटतं. जर सत्याचं दर्शन झालं तर उडीच मारायला पाहिजे, तडक मार्गाला लागला पाहिजे, त्याच्यापेक्षा दुसरा मार्ग नाही. आगीतून जसं हळूहळू बाहेर पडता येत नाही, उडी मारून बाहेर पडायला लागतं, तसं असत्याचा बोध झाला की सत्याकडं एक उडी पुरेशी आहे. एका उडीने सत्याकडे जाता येतं, हळूहळू नाही. रामकृष्णांकडं एकदा एक मारवाडी तरुण असा मनुष्य आला आणि त्यांच्याकडं 1000 सुवर्ण मुद्रा घेऊन तो आला. त्या काळामध्ये 1000 सुवर्ण मुद्रा रामकृष्णांना त्यांनी भेट म्हणून दिल्या. तेव्हा रामकृष्ण म्हणाले की मला याचं काय. कनक आणि कांचन याचा त्याग, याच्याकरता रामकृष्णांचं जीवन, त्या त्यागाचा पुरस्कार करण्यासाठी म्हणून प्रत्येक संतांचं एक मिशन असतं. तसं रामकृष्णांनी त्यांच्या जीवनभर या गोष्टींचा त्याग असं सांगितलं. ते म्हणाले मला या संपत्तीचा उपयोग काही नाही. तर तो म्हणाला की मी जेव्हा तुम्हाला देण्यासाठी म्हणून आणली आणि अर्पण केली, तेव्हा आता याच्यावर माझाही अधिकार नाही असं तो म्हणाला. तर रामकृष्ण म्हणाले की तुझा भाव खूप चांगला आहे, तर त्याकरता आता हे गंगेत टाकून ये म्हणजे झालं. त्या तरुणाला पर्याय नव्हता, तो गंगेमध्ये गेला. पण येण्यासाठी म्हणून त्याला जेवढा वेळ लागणं अपेक्षित होतं टाकून येण्यासाठी, त्याच्यापेक्षा बराच वेळ त्याला लागला. रामकृष्णांना असं कळलं की त्यांनी 1, 2, 3 असं करत 1000 मोजून त्या मुद्रा गंगेमध्ये टाकल्या. तेव्हा रामकृष्ण त्याला म्हणाले की जे एका उडीत करू शकत होतास त्याच्याकरता 1000 उड्या कशा करता मारल्यास. याला सत्यवादाचं तप असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की बहुत कल्प अशा प्रकारचं तप मी करत आलेलो आहे. पुण्ये पोशिली असाधारणे, तिये तुझे गुण वानणे, देऊनी मज उत्तीर्णे झाले याची. मी असाधारण पुण्यांचं पोषण केलं. आपण पुण्य काय काय केली हे आपल्याला आठवायला लागतं. केली की नाही केली, रोज एखादं तरी पुण्य झालं की नाही झालं असं आठवायला लागेल एखाद्या वेळेला. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की असाधारण अशी पुण्य मी पोचलेली आहे. म्हणजे साधारण पुण्य म्हणूनही काही प्रकार असावा आणि ही असाधारण पुण्य असतील. माग एका ठिकाणी 8व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराजच म्हणाले की पापात्मके पापे नरका जायचे, पुण्यात्मके पापे स्वर्गा येईचे, मग माते जेणे पावीचे ते शुद्ध पुण्य. पापात्मक पापानी नरकामध्ये जायचं आणि पुण्यात्मक पापानी म्हणजे कामनिक पुण्य कर्मांनी स्वर्गामध्ये जायचं. ज्ञानेश्वर महाराज ज्या असाधारण पुण्याचा उल्लेख करत आहेत ती असाधारण पुण्य म्हणजे कामनेखेरीज केलेली पुण्य, भगवत प्राप्ती करता केलेल्या साधना
हे ज्ञानेश्वर महाराज असाधारण पुण्य याच्यामध्ये जमा करतात। तसंच सद्गुरूंची सेवा हे असाधारण पुण्य आहे। तीही सद्गुरूंची सेवा मनामध्ये कोणतीही कामना, महत्वाकांक्षा, त्याच्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी बनण्याची आशा, इच्छा, त्या ठिकाणी संपत्ती मिळवण्याची आशा, तिथे येऊन त्यांच्या ठिकाणी येऊन ग्रंथ लिहून मोठं होण्याची आशा, कित्येक कामनिक गोष्टी आहेत संतांच्या अवतीभोवती देखील। अशा प्रकारे कोणत्याच गोष्टी न करता केवळ सद्गुरूंची पूजा, केवळ सद्गुरूंची सेवा हे असाधारण पुण्यामध्ये जमा होतं। पुण्ये पोशिली असाधारणे, तिहे तुझे गुण वानणे। आणि त्या असाधारण पुण्यांमुळं जे काही संस्कार अंतःकरणावर झालेले आहेत, त्या संस्कारांमुळे मी तुझे गुण वर्णन करतो आहे। कर्मविपाकाच्या सिद्धांताप्रमाणे आपण जी जी काही कर्म करतो त्याचे परिणाम जसं बाह्य फळामध्ये होतात, तसं अंतर्फळ सुख, समाधान, शांती, आनंद, तृप्ती अशा प्रकारे आपल्याला मिळत असतात। तसंच त्या कर्मांचा अजून एक खोल ठसा अंतःकरणावर उठतो, अंतर्संस्कार होतो। जर पुण्य कर्म केलं तर अंतःकरण पवित्र होण्यामध्ये, चित्त शुद्ध होण्यामध्ये, मन निर्मळ होण्यामध्ये, बुद्धीचे निश्चय अधिक शुद्ध होण्यामध्ये अशी मदत त्या कर्मांची होत राहते। आणि अशा कर्मांनी पुढच्या, अशा संस्कारांनी जेव्हा पुढची कर्म होतात तेव्हा ती कर्म देखील अधिक शुद्ध, अधिक पवित्र अशी होतात। त्याचे संस्कार देखील अधिक उत्तम असे होतात। असे संस्कार घेऊन जेव्हा जीव पुढच्या प्रवासाला जातो तेव्हा हे सर्व संस्कार बरोबर घेऊन तो जात असतो। म्हणून पुढच्या जन्मामध्ये ज्या काही सात्विक प्रेरणा आहेत, जी काही साधनेची इच्छा आहे, संतांकडे जाण्याची जी इच्छा आहे, संतांकडून श्रवण करावं अशी जी इच्छा आहे, ती इच्छा मागे केलेल्या अशा सर्व कर्मांचं फळ म्हणून आपल्यापाशी शिल्लक राहते। आपली सगळी आकलन बुद्धी, सगळी ग्रहण शक्ती, सर्व निर्णय शक्ती जी काही आहे ती ही कृतकर्मांचं फळ म्हणून आपल्यापाशी विद्यमान असते। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की अशा कित्येक जन्मांचं फळ म्हणून माझ्या ठिकाणी ही शुद्ध बुद्धी मला प्राप्त झाली। पुण्ये पोशिली असाधारणे, तिये तुझे गुण वानणे। आणि त्या असाधारण अशा पुण्यांचा परिपाक म्हणून मी तुमचे गुण वर्णन करतो आहे। देऊनी मज उत्तीर्ण झाले आजी, ती सर्व पुण्य उत्तीर्ण झाली। मी तुमचं वर्णन केलं, मी तुमचं स्तवन केलं, तर पूर्वी केलेल्या सर्व असाधारण अशा पुष्ट फळांचा परिपाकच होता। जी जीवित्वाच्या आडवी आतुडलो होतो मरण गावी, ते अवदसाची आघवी फेडिली आजी। मरण रूपी गावामध्ये जीवित्व घेऊन आपण अवतीर्ण झालेले आहोत। अशा प्रकारची अवदशा चित्ताची सगळी फिटून गेली। जे गीता येणे नावे नावाणिगी, जे अविद्या जिणोने दाटुकी, ते कीर्ती तुझी आम्हा जोगी वानावया झाली। गीता या नावाने जी नावाजलेली आहे अशी, जे गीता येणे नावे नावाणिगी, जे अविद्या जिणोनी दाटुकी। त्या भगवद्गीतेचं मुख्य लक्षण काय, तर अविद्या जिंकली जाते, नाहीशी होते, हे भगवद्गीतेचं मुख्य लक्षण।
अविद्या नाशू हे स्थळ, तेणे मोक्षोपादान हे फळ, या दोहीसी केवळ साधन ज्ञान, इतुकेची नाना परी निरूपिले ग्रंथ विस्तारी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जे गीता येणे नावे नावाणगी, जे अविद्या जिणोनी दाटुकी, ते कीर्ती तुम्ही, ते कीर्ती तुझी आम्हा जोगी वानावया झाली. गीता या नावाने नावाजलेली अशी, जे अविद्येचा नाश करण्यामध्ये अत्यंत दाटुकी म्हणजे दांडगट अशी आहे, जे जिच्या समोर अविद्या ही टिकूनच राहत नाही, ते कीर्ती तुझी. आम्हा जोगी वानावया झाली. आणि त्या प्रकारेच तुमची देखील कीर्ती, जसं गीतेचं वर्णन करतो आहे तसं तुमचं देखील स्तवन करतो आहे. ही तुमची कीर्ती आम्हा जोगी वानावया झाली. आमच्या जोगती वर्णन करण्यासाठी म्हणून समर्थ अशी आमच्या ठिकाणी झाली. याचं कारण आम्ही सत्यवादाचं तप कित्येक कल्प केलं. पुण्ये पोशिली असाधारणे असं आमचं पूर्वचरित्र झालं, म्हणून आम्ही हे सर्व करू शकलो. एका बाजूने गीता देखील सांगू शकलो त्या पुण्य कर्मांचं फळ म्हणून, आणि त्याच पुण्य कर्मांचं फळ म्हणून आम्ही तुमचं देखील स्तवन करतो आहोत. पै निर्धना घरी वाणी वसे, महालक्ष्मी येऊनी बैसे, तया ते निर्धनाईसे म्हणो ये काही. पुढच्या वेळेला बघू. हरिओम. विठ्ठल विठ्ठल योगी घोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वासस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. ओम शांति शांति शांति. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी सर्वानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ